बसा हा गुरुजी, कुमारला बोलावते. रामसिंग, रामसिंग. जी. अरे कुमार कुठे आहे बघ, त्याला म्हणा तुझे गायन मास्तर आले. जी. कुमार चल की, माझी ताई तुला ओवाळायला बोलवतेस का? नाही जात माझ्या घरी पण, माझी ताई तुला ओवाळेल. अरे 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 काय झालं कुमार साहेबांना? चला चला घरी चला. नाही जा. नाही जा का? ते गायन मास्टर येऊन बसलेत ना. येऊ दे, वहिनी साहेबांनी बोलावलंय. चला. नाही जा. नाही जा काय? मी उचलून मी गणपती बाप्पा मोरया. आज एवढी काय केली जोशीरांच्या बंगल्याजवळ एकटोच आसोबार उडले बसले होते. अरे पण चालतोच कुठे तू? तुला गाणं नाही का शिकायचं? कुमार तुला अखिले मित्राच्या गाणं आवडतो ना? मग जाऊ दे मागतो ना, पुन्हा येणार मी तुला गाणं शिकवायला. आज तर मी काहीतरी केलंच नाही. असं काय ते? सांग बरं काय झालं ते? हं? सांग आता, तुम्ही मिसकत आहे. आम्हाला ओवाळायला बहीण नाही. तारा मित्राला त्यांच्या बहीण ओवाळतात, आम्हाला बहीण नाही. बहीण बहीण नाही तुझ्या नशिबात. बहीण आणता येत नाही, बहीण देवानं द्यावी लागते. आणू बरोबर. आता आपण नाथाच्या जत्रेला जाणार आहोत ना, तिथनं आपण चांगली बहीण आणू. हा, देवाच्या जत्रेतून. काय गडबड आहे बाई? मुलगी चुकली आहे कुणाची? किती गोजीरवाडी आहे मुलगी. बिचारीचे आई बाप शोध करत असतील नाही. 1 तास झाला मी विचारतोय, पण नाव सांगत नाही ना, गाव सांगत नाही. नुसती खुना करते. म्हणजे मुखी की काय? बाळ काय नाव तुझं? सांग, रडू नको. काय नाव तुझं? तुला चक्र हवं? कुमार तिला चक्र दे बाबा. बस आई, मला बहीण असू दे का ग? पोलीस बाबा तिला आमच्याकडे नेऊ. खरंच हवालदार साहेब, तिला आमच्या घरी नेतो. कुणी आलं चौकशीला तर त्यांना आमचा पत्ता सांगा. घ्या लिहून. आपला पत्ता माहित आहे वहिनी साहेब मला. आलं कोणी चौकशीला तर देईल आपल्याकडे पाठवून. बर जा घेऊन येला. जा हा बा. चला आता. माझे वडील. रामसिंग, मुलीला वळण चांगलं आहे. भल्या घरची दिसते. अरे राम, गरिबीमुळे सुद्धा सोडून दिला असेल कोणीतरी. आईचं नाव काय ग?
तुला सांगते येत नाही पण तू तरी सांग. सांगते हा व ठोक नाही पण तुझं नाही का ठेवलं तसंच ठेवीन इथं. लवकर ठेव म्हणजे हाक मारायला बरं पडेल. आई तुला बोलते बाईचा आबोली ना तुला तर. वा छान. अगदी आबोलीच्या फुलासारखीच गाड आहे तिथे. छान आहे. बर खेळा हा. आई तिला चांगले चांगले जगायचो म्हणजे मित्रांना दाखवता येईल की माझी बहीण म्हणून. बरं हो राजा खूप खूप कपडे शिवेन मी तुला. बर
अवघड आहे बाबा, तुला हसायला येत नाही मग नाव ठेवून तरी काढते. मस्त आपण बागेत खेळायचो. आपण दोघे बाहेर बागेत. आता काय सांग, आता कसं रांगायचं. अरे बागेत बागेत. अरे तुला वाट येतं. छान दिसते पण बोलता तुझ्या मूळ जागी. पण जाऊ दे, मोकल्यांच्या मुलीला कुठे बोलते. सारखे पाण्यात हातावर बसते. बरं चल. माझी बहीण आहे बहीण. तुम्ही तिथे रुबाब दाखवत होता नाही का. पुस्तक अरे अरे पण तुम्ही बहीण आणलीच कशी. बहीण तर आपल्या आईवडिलांना हवी लागते. नाहीतर मुलं हो आपल्याच आईवडिलांना हवी लागते. हा बायको मात्र दुसऱ्यांच्या होऊ नसतात. ही याची बायकोच असेल. बायको बोला बायको काय बोला नाही. तू माझी बहीण आहे. हा तुझी बायकोच आहे. सांगते नाही पण खुलेला सांगते ती. काय झालं. ती शेजारची मुलं म्हणतात की माझी बहीण नाही बायको आहे. बहीण काही आणता येत नाही. आपल्या आई वडिलांना हवी लागते. त्यावर पहिलेच बोलतात. त्या मुलाचे तर पित्ताच पण होतो. अशा मारामाऱ्या करू नये. तू खेळत जाऊ नकोस त्या मुलांची. आता आधी आहे ना घरात तिच्या बरोबर खेळायचं. त्याला खाऊ देतो तुम्हाला. खरचटलं वाटतं. बघरे किती माया आहे तिची तुझ्यावर. आपण औषध लावू ना. चला चला घरात. जा. खा हा. आता
घ्यायची, हे अस्त्र कापायचं आणि हुशार आहे. देवाला मुठी काहीतरी कोण झाली आई. मग तुला बोलता येईल. घशात काहीतरी अडकलं असेल. आपण डॉक्टरांना दाखवलं तर दाखवू आपण डॉक्टरांना. त्याबरोबर छान लागतं. आता कसं सांगावं. तू अरे पण इतकी गडबड का. हळूहळू काय कळेल तिला. बघ रे तुझ्यावर किती माया करते ती. आणि लगेच आंघोळ करून घ्या. आजच्या दिवस तुला पावडर दे. उद्या आणि होत नका त्रास. सगळं काय उद्या आता लागते. तारा पाहिजे माझ्या बहिणीला माझ्या.
वाटत होते. किती गोड वाटत. मग नाही आपण हिला काय काय केलं नाही ग. तुझी शाळा सुरू झाली आहे ना, मग चला लवकर आंघोळ उठून घ्या. जाऊ मला आता चालेल. आई आबोलीला पण योगा का माझ्या शाळेत. वेड्या, तिला तुझ्या शाळेत नेऊन काय करणार. तिला बोलता येत नाही आणि ऐकू येत नाही. म्हणजे तिला कधीच गमावाला काढता येणार नाही. येईल तर काय झालं, बहिऱ्या मुख्याला शिकायच्या शाळा आहेत. नाही नाही, आबोली माझ्या शाळेत आली पाहिजे. माहिती नाही का. बरं बरं, आजचे दिवस घेऊन जा. रामसे उमरची दुसरी बाजूला आणून दे बरं. चालेल. आपण दोघे शिकायला जाऊ. आई एका शाळेत कशाला सांगायचं. अरे किती गडबड करतोस. मी तिला हळू एका शाळेत कसं सांगायचं. चला आता शाळेत जाऊ. जा हो. खाली बसा. काल गृहपाठ कोणता दिला होता. आपापल्या आवडत्या वस्तूंची नावं लिहून काय सांगितली. मांडलीत का. दाखवा तू. काय काढलीस तो. राक असं नाही. राक. तू काय काढलं. फुटबॉल. अरे फुटबॉल झालं हे. बाहेरचे अर्ध चंद्र का द्यायचा. फुटबॉल. तू काय काढलं. अरे आंबा झालं. आंबा. अच्छा. तू काय काढलं. चिंचा. अरे चिंचा. डबल चा नव्हे. चिंचा. तू काय काढलं. खायच्या जाऊन काढेल. अबोली. अबोलीची फुलं आवडतात तुला. नाही, माझ्या बहिणीचं नाव आहे. तू माझी बहीण. बाई ही याची बहीण नाही. सत्तर बाटलीला विकत असते. बाई विकत असली तरी मला फार आवडते. छान. मुख्या प्राण्यावर अशीच दया करा माणसाने. जर बैस तिकडे. बैस तिकडे. तू काय काढलीस तो. भोपळा. भोपळा. छान. अरे 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 भांडत काय झालं. मुख्य ना म्हणून तुला सगळं मारतात आणि बसायला जागा येत नाही. अरे आता कुमार तिथे आपल्या शाळेत नाव नाही ना. मी दौऱ्यापासून आणत जाऊ नको. रामू. रामू ड्रायव्हर कडून या दोघांना घरी पोचवा भाऊ. आणि कुमार घरी म्हणावं हिला मुख्यांची शाळेत घाला.
कारण आज लवकर घरी आलात? आई, मला नाही ते घरी जायचं. का? काय झालं रे? सारे मुलं आईची चेष्टा करता, तुझ्याकडे दाखल होता, तू कुठे ठरते? काय झालं सांग जरा. रडू नको, रडू नको. बघ माझ्या कुमार, आपण हिला तिने मुक्यांची शाळेत घालू ना? काय मुक्याची शाळेत? हो, मुक्यांच्या शाळेत. तू आपल्या मोटरतून जात जा. जाताना हिला आपसीच्या शाळेजवळ सोडत जा आणि येताना बरोबर घेऊन येत जा. म्हणजे बरं, आपण आपलीच शाळेत जायचं. रामसी, मी आजूला पोचून येतो. तुमच्या शाळेला घंटा नाही वाटतं? बाकी घंटा ठेवून तरी काय उपयोग? तुला ऐकायला येते? हो, पण मी बोलले तुला कुठं ऐकायला आलं? बस चला. मास्तर, आतील का? मास्तर, ही माझी बहीण आहे. तिला कळतच नाही, मग फार वेळ पडतं. तिला जन्मवेळ काढायला नाही शिकवलं तरी काय, पण बोलायला शिकवा. अहो, ती मुखाने शिकवायची शाळेला फक्त सुद्धा बोलता येतं. मग माणसाला तर आलंच पाहिजे. बरं, जातो. माझं काही फारसं काम नव्हतं. वांचून मी एकाला तुमच्या शाळेत घातलं ना. बरं, जातो. अहो, पण तुम्हाला बोलता येतं ना? मला छान बोलता येते ना का? जा, मी तुझ्या बहिणीला चांगलं शिकवी ना. जा. बर, जातो. मला सुद्धा माझ्या शाळेत जायचं. जा. साडेपाच वाजेला आले, अजून कसं मुलं आली नाही? अगं आधी वाटतं. आलं? आज ही फारशी नाचायला लागली? काय रे, फार किती दिसते ही आज? अगं, हिनं सारखी नाचते असते. हिनं मास्तराने ना मोराचं चित्र काढून दाखवलं असतं. जी, तिच्या मास्तरने तिला चित्र काढायला शिकवायला सांगितले. मुख्या माणसांना या गोष्टी लवकर येतात असं ते म्हणाले. हो का? मग आपण हिला चित्रकलेचे मास्तर ठेवूया. बरं, मग मी गाड्या घेतील, ही चित्र काढायला शिकेल. म्हण. देवा धरिले चरण, देवा धरिले चरण, देवा धरिले चरण, देवा धरिले चरण, धरिले चरण, देवा धरिले चरण, देवा धरिले चरण. खबरी नहीं जिया की, खबरी नहीं जिया की. पायल बाजे मोरी
झांझर तारे पायल बाजी मोरी झांझर तारे झनन 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 बाजे जनन 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 बाजे अकेले मत जइयो राधा जमुना के तीर अकेली मत जइयो राधा जमुना के तीर आपण खरं घरचं लग्न खेळूया लवकर पाणी अरे हे काही म्हणत नाही आपण नाही बाबा मुक्का मुलीशी लग्न करणार अरे पण आपण खरं कुठं खेळतोय लुटूपुटीच काही सुद्धा आपण मुक्का मुलीशी लग्न करणार तोच काय नवरा आपण नाही बाबा मुक्या मुलीशी लग्न करणार तोच काय आपण नाही बाबा मुक्या मुलीशी लग्न तोच काय मी हे बाबा आपल्याला तोच काय आपण पण नाही बाबा बाईने काय सांगितलं वापरायला रोज द्या करायची तर जो आपल्याला पाच देतो अरे पण तू करते तिच्याशी लग्न बस ती माझी बहीण आहे तू रडू नकोस ग तू रडलीच म्हणजे माझ्या पोटात खगा पडल्यासारखं होतं तू करतो हिच्याशी लग्न पण तुम्ही चिडवणार नाही ना चालेल 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 कुमार हे काय झालं हा कुमार साहेब या दोघांचं लग्न झालं अरे पण ही बहीण भाऊ आहे पुन्हा असा खेळ खेळत रे बरं का चला जातो आपला हे चला आईचं भाज्या पडली तुम्ही घेऊन येतो बरं नंतर ये हा अवंतिकाबाई मान्यांचा बंगला येत का बाय हो काय अजून घ्यायचं बाहेर का आज होता इथं घरीची आहे ना मी खेड्यातला आहे बाबा मला अडाण्याला काय करते त्यातलं बरं आई का कुमार आता तुझ्याकडे फिरायचा कोणाला काय काम आहे बाबा कोण तुम्ही मी येडशीचा बाजी भोगली सिताऱ्याचा कातर कामाचा धंदा करतो गेल्या कार्तिक महिन्यात नाथाच्या जत्रेत माझी नाथ चुकली 7-7 महिने झालं शोधतो कुठं सापडली नाही पोलिसांनी तुमचा पत्ता दिला कळलं लेकरू तुम्ही जतन केले कुठे माझी मुलगी नाही माझ्या चरणात आता कुठे शोधू मी माझ्या पाडसाला बाबा आई तू आजीला घेऊ नको
कोण आजी? आजोबा, तुमची मुलगी आहे इथं. कुठं कुठे? कुमार, तुझ्या आबोलीला बोलावलं. आई, पण तू तुला परत नाही ना देणार? नाही रे बाळ, तुला बोलावलं तुला. आई, देव तुम्हाला उदंड धन संपत्ती देव दे. माझ्या म्हाताऱ्याची काठी तुम्ही जतन केली. माझा मुलगा, माझी सून देवाघरी गेली. हे चिमुरडी पोट तेवढाच मला आधार आहे. देवानं तिला तोंड दिलं नाही, पण ती आपल्या चिमुकल्या हातानं मला चालवते. आई, माझी पोरगी मला परत द्यावं. मी तुमच्या पाया पडतो. हे काय बघायचं? उठा उठा. चंपा, 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 चंपा. आज मरताना माझ्या तोंडात पाणी कोण घालील बाबा? बाबा मुलीला घेऊन. देव तुझा लेख म्हातारा करील माऊली. सापडले वाटतं ना बाजी दादा? वय बाबा, सापडलं माझं रत्न. छान झालं, छान. देवाची दया. तो लई मोठा. देव बाप्पा लई मोठा. चंपा, चल बाबा, देवाची सोय बघूया. जा बाय जा. करा आता जेवायला सुरुवात. काय झालं रे? तू आजूला का घालवली? तिच्यावर सारखी आठवण होते. गाण्याच्या चालली तिच्या डावीकडे लक्ष जातं. तिला का गाणं ऐकू येत होतं वेड्या? ती मोठं मोठं डोळे करून बघायची. फार आवडायचं. अरे तू आण तिला. असं कसं म्हणतेस कुमार? तिच्या आजूबाजू नसतील वाटत तिची आपल्या जवळ राहावी म्हणून. तुला माझ्या जवळून कुणी नेलं पण मी नेऊ देईन का? नाही. मग तिच्या आजोबा कसं तुला नेऊ देतील? नेऊन द्यायची नाही. तू आण तिला. असं काय वेड्यासारखं करावं कुमार? पण बरं खायला ठेवलं.
चला बाबा. हा? हा? ताप? अरे देवा, कशानं आलं माझ्या वाटतं. मत जइयो राधा जमुना के तीर, जमुना के तीर, राधा जमुना के तीर, अकेली मत जइयो राधा. कुमार, आज तुझं गाण्याचं लक्ष दिसत नाही. थांबा मस्त. हे का ते आपण बसतो करतो. अकेली मत जइयो राधा जमुना के तीर, राधा जमुना के तीर, अत जइयो राधा जमुना. आज नको आहे. बर बर, आज तुझं लक्ष नाहीये, उद्या घेऊन आले. उठ बाळ, एवढं दूध पी. 2 दिवसात तुझ्या पोटात काही गेलं नाही बघ. पी पी एवढं दूध. हा. वैदी काका, हा वैदी काका. काय बाबा? आकाश दिवा झाला का? आत्ता देतो करून. आत्ता का? दिवाळी तर 2 दिवसावर. हा 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 देतो करून. आत्ता देतो. महिना झाला पोरगी आजारी आहे. काम धंदा सुचना बाबा मला. आत्ताच येतो. चौकट तयारच आहे. एवढा कागद दाखवला की झाला. गगना
बाईसाहेब, माझी माया मतलबी आहे. या पोरांचीच माया खरी आहे. घेऊन जा माझ्या पोरीला. नांदुरेत दोघं जन्म होतोय भाऊ. बाळा, आपल्या बहिणीला घेऊन जा. अशी जन्मभर घडू दे भाऊजी. चंपा, चंपा, त्या आपल्या भावाच्या घरी चल. मी वाजवीन मुरली, मी वाजवीन मुरली, मी वाजवीन मुरली, मी वाजवीन मुरली. वृक्षी बसून एका, वृक्षी बसून संबंध हे युगात, लोकात काय ठार. संबंध हे युगात, हे वेगळे प्राणात, प्रेमात जगात. हे वेगळे प्राणात, प्रेमात जगात. दिसतो गरीब वारा, फुलती कदंब शाखा. मी वाजवीन मुरली, मायेत यात दोघे, हे माय देत होऊ. मायेत यात दोघे, हे माय देत होऊ. प्रीतीत यात राधे होऊ, बहीण भाऊ. प्रीतीत यात राधे होऊ, बहीण भाऊ. प्रेमाचं बंधन नाही, ही बंधने तरी का. मी वाजवीन मुरली, मी वाजवीन मुरली. वृक्षी बसून एका, होऊन या मुके तो वाळू
सूतदार रेखा मेरा जीवन मुरारी मेरा जीवन मुरारी. बघू आता कसं चित्र काढलं ते. बर राहू दे. चल. कुमार साहेब. काय रामसिंग? आज भाऊबीज. दरवर्षी वहिनी सांगत असत, कुमार तो वाढून घे. त्या गेल्या आणि मी माग ओरलो सांगायला. अगोदर आरती तयार आहे. आपलंच चुकलं कुमार साहेब. वहिनी साहेबांनी सख्या आईप्रमाणे माया केली, त्याची आठवण झाली असेल त्यांना. यंदा दिवाळी नाहीच आपल्या घरात. आई नाही तरी बहीण आहेत ना. आईपेक्षाही जास्त माया करते ती माझ्यावर. त्यांना तोंड नाही पण मन आहेच की. पुढच्या विचारानं मन बावरलं असेल कदाचित. कसले विचार? उद्या तुम्ही लग्न कराल, नवीन मालकीण या घरात येईल. ती वहिनी साहेबांच्याच डोळ्यांनी पाहिल का या मुक्या जीवाकडे? रामसिंग, अशी जर तिला शंका असेल तर मी आयुष्यात लग्न करणार नाही. संगीत साधना आणि अबोल बहिणीचं प्रेम एवढंच पुरं आहे मला. भलतच हा काही त्याच्यावर उपाय नव्हे. निर्वाणीचा उपाय म्हणून सांगितलं, पण अबोलीला तेच आवडणार नाही तर ते सुद्धा मी करणार नाही. जगात सर्वात जवळचा माणूस म्हणून अबोलीच्या घरात नांदेल. नमस्ते कुमार साहेब. ओ हो हो हो, या 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 या. उद्या आपल्या गाण्याचा प्रोग्राम आहे. आठवण द्यायला आलो. माझ्या लक्षात आहे ना. बरोबर 8 वाजता येतो. नमस्कार. ही माझी बहीण. असं नमस्कार. या कसं ना, या 7 वाजल्यानंतर आपलाच प्रोग्राम आहे. अरे या रामनगरच्या राजकन्या रोहिणी राजे. यानंतर आपल्या शहरातील प्रसिद्ध तरुण गवई प्रसन्न कुमार माने यांचं गायन होणार आहे. आवाजाची देणगी त्यांना उपजत आहे. लहान वयात
त्यांनी गाण्याचा व्यासंग फार मोठा केलेला आहे.
थँक्स थँक्स. काँग्रेस. स्वर्गीय आवाज म्हणतात तर आज ऐकला. थँक्स. कुमार साहेब, या रामनगरच्या राजकन्या रोहिणी राजे. अच्छा, नमस्ते. ह्या प्रसिद्ध डान्सर आहेत. मणिपूर, मद्रास इथे राहून भारतीय नृत्यकलेचा त्यांनी अभ्यास केलाय. आय सी. आपण ही कलावंत आहात का? आपल्या समोर माझी कला काहीच नाही. उद्या ह्यांच्या नृत्याचा प्रोग्राम आहे. आपण अवश्य आलं पाहिजे. येईन, जरूर येईन. अच्छा, नमस्ते. रामसिंग, रामसिंग. हॅलो. हा हा हा, ओळखलं ना. काय येता? हा, या ना. हो, घरीच आहे मी. अच्छा, हो हो. आपल्याकडे पाहुणीबाई येणार आहे. चहा पुन्हा करावा लागणार आहे. जी, कुठे गेला होता? फोन मारला तर घ्यायचा कोणी? मासे आणायला गेलो होतो. उशिरा गेलो म्हणजे चांगले मिळत नाहीत. अरे पण घडी अडचण किती. अहो, स्वयंपाकीन मोलकरीण सुद्धा घरी ठेवलेली आवडत नाही आबूताईला. तुमची सगळी सेवा हाताने स्वतःच करायची असते. वेडी आहे झालं बघा. गात गात मल्हार गान, गात गात मल्हार गान, विसरून जा देहभान, विसरून जा देहभान, अनुवानी फिरतो, अनुवानी फिरतो, यशचिता शोधा, झिम झिम करी भरघाट मेघा, झिम झिम करी भरघाट मेघा. परिसुनी है सुरबनी, परिसुनी है सुरबनी, जलधरता मृगनयनी, जलधरता मृगनयनी, ओले पिये वीरती, ओले पिये वीरती, मोहुनिया नादा, झिम झिम करी भरघाट मेघा, झिम झिम करी भरघाट मेघा. पावसा तारांच्या मंडपात नीलन मग पावसात समधरून गवरी कडकडू गजना. झिम झिम करी झिम झिम करी झिम झिम करी बरसात मेघा, झिम झिम करी हा, झिम झिम करी हा, झिम झिम करी हा, झिम झिम करी भरघाट मेघा, झिम झिम करी झिम झिम करी झिम झिम करी भरघाट
माझ्याकडे कोणी आलं होतं का? हो, नाहीतर पाहुणे राजकन्या ती यायची तुला त्याची चवच लागायची नाही. केव्हा आला तुम्ही? बसा ना. आणखीन गाणं ऐकायला मिळणार असेल तर जन्मभर अशीच उभी राहील. अरे, म्हणजे माझं गाणं ऐकलं की काय तुम्ही? अर्थात म्हणून अशी गप्प मुक्यासारखी उभी राहील. चला ना, बाथरूम मध्ये गाण्याची सवय मला लहानपणापासून. चला ना, बसा. तुमच्या घरातल्या माणसांना रोज गाण्याचा लाभ होत असे नाही? घरात माणसं कोणी नाहीत. वडील लहानपणीच वारले, आई पण नुकतीच गेली. एक बहीण आहे फक्त, ही माझी बहीण. बसा ना आपण. मी यांना म्हणत होते की तुमच्या घरातल्या माणसांना रोज संगीताचं साम्राज्य भोगायला मिळत असे नाही? बाकी काश्मीरातील मेंढपाळांना गुलाबाचा वास देखील येत नाही म्हणतात. आपण नाही वाटतं गाण्याचा व्यासंग केला? पहिल्याच भेटीत बोलते, माफ करा हा, पण मला तुमचा हेवा वाटतो. अशा भावाची बहीण होण्यासाठी कितीतरी जन्माची पुण्याई खर्ची घालावी लागली असे नाही? माफ करा हा, आपण यांचा परिचय करून दिला नाही, त्यामुळे संकोचल्यासारखं झाले त्यांना. मी आपली वेड्यासारखी बोलतच सुटले, पण ह्या काहीच बोलत नाही. ही मुकी आहे. खरं? हो, मुकी आणि बहिणी पण. अरे रे, क्षमा करा हा मला. आपली सख्खी बहिणी? नाही, पण सख्ख्या बहिणीपेक्षा आईपेक्षा देखील अधिक माया आहे तिची माझ्यावर. तरीच बरं, चलते मी. चहा? थँक्स. माझ्या नृत्याचं आमंत्रण द्यायला मुद्दाम आले होते. रात्री 9:30ला न चुकता यायचं. हं, तुमच्या भगिनीला पण घेऊन या. पण तिला नृत्याला काहीच हरकत नाही. मुक्यांना कळावी अशीच कला आहे ती. बरं, चलू. काय हो, ही पेंटिंग कोणाची? तिची, माझ्या बहिणीची. अच्छा, ते चित्र काढतात? आबोली ताईची चित्र पाहिली नाही तुम्ही? हो, वाचले सुद्धा कुठेतरी त्यांच्याबद्दल. त्यांना मला पर्सनल इन्व्हिटेशन दिलं पाहिजे. पण तिला सांगणार कसं तुम्ही? डान्सर आहे मी, मुद्रा अभिनय हे तर नृत्याचे वैशिष्ट्य. तुम्ही माझं नृत्य पाहायला या. हं? झुमा झुमा के
वाजवितो पावरी नाचनिया देहत देवो नाचनिया देहत की तुम्ही गली तुझली नितलेल्या मेली ते रूप उभे सावळे नितलेल्या मेली ते रूप उभे सावळे वो रूप उभे सावळे मुरलीचा कानकते बावरुनी वादका मृताया जीवनला गाय राधिका हो मृताया जीवनला गाय राधिका मृताया जीवनला गाय राधिका मधुमती परिणते पायी चालता हो मधुमती परिणते पायी चालता आपल्याला रोहिणी राजे बोलवतात. या ना फारच सुंदर, अप्रतिम. शब्दा वाचून भावना सांगणारी ही कला अत्यंत थोर आहे आणि त्यातून तुमचा आवाज त्याहूनही थोर आहे. नृत्याचा अभ्यास केल्याचं आज सार्थक झालं. बसा ना. बहीण कुठे तुमची? ती मध्येच केव्हा तरी उठून गेली असावी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे? माझं लक्ष तुमच्या नृत्याकडे होतं. खरं भाग्यवान आहे. पण आम्ही कुठे भाग्यवान आहोत? का? परिषद संपली की तुम्ही निघून जाणार. नाही, राहणार आहे मी. असं किती दिवस? आपण म्हणाल तितके दिवस. मग उद्या भेटा. हो, तेव्हा कुठं? माझ्याकडे. आपण जाऊ कुठेतरी हिंडायला. जरूर. अच्छा, जाऊ. बहिणीची काळजी लागली होय ना? आयुष्यभर तिने माझी काळजी व्हायली, मग मला नको का तिची काळजी व्हायला? कुमार, आयुष्यात बहीण आणि भाऊ एवढी दोनच नाती नसतात. अच्छा, आपण बोलू उद्या. येऊन फिरायला. नको नको, माझी गाडी आली ना. अच्छा, नमस्ते. रामसिंग, अबुली कुठे गेली रे? त्यांचं डोकं दुखत होतं म्हणून त्यांना घरी सोडून आलं. अच्छा,
डोकं दुखतंय. चहा घ्या म्हणजे बरं वाटेल. अगोदर चहा घ्या. उमार साहेब, अगो त्यांचं डोकं दुखतंय. त्या सारख्या तळमळत आहेत. काय डोकं दुखते? जी. कशानं? हा? डोकं कशाने दुखायला लागलं तुझं? रात्रभर झोपत नाही ते अलीकडे. हवा ही अशी पडलेली. डोकं दुखेल नाही तर काय होईल? रामसिंग जी, डॉक्टरकडे तरी घेऊन ये. डॉक्टरना घेऊन येतो. अहो पण बर, राहू दे आमची झोप. अजून बरं नाही का यांना? नाही, तसा तापीप काही नाही. अहो चित्र काढण्यासाठी रात्रभर जागत बसते आणि मग त्याने डोकं दुखतं. आता बरं वाटतं ना? बसा ना. छान. घे ना. हिला लहानपणापासून फुलांची फार हौस. चलताना फिरायला? कालच आपलं ठरलं होतं. फिरायला? जाऊ का फिरायला? आलो ना कपडे बदलून. आता कळलं ना की बहिणीसाठी माझा जीव का तळमळत होते. फारच माया आहे तुमच्यावर. माया? खरं सांगू रोहिणी, आईची आठवण सुद्धा होऊ दिली नाही तिने. आईच्या मायेने वाढवलं आणि बहिणीच्या प्रेमाने खेळवलं. मी वयाने वाढलो पण ही लहानच्या लहानच राहिली. जाऊ मी. अरे तुम्ही काहीच बोलत नाही. काय बोलायचं? तुमचे स्वर ऐकले की मुक होतं माणूस. मला वाटतं तुमच्या बहिणीला यामुळेच मुकपण आला असावं.
तिचं सुख दुःख तुम्ही कसं विचारता? कुणाली? असं एका मुलीचं तुमच्यावर मनपूर्वक प्रेम आहे आणि तिला तुमच्याशी लग्न करायचं आहे. रोहिणी, देवी नाही, नुसती रोहिणी. थांबलात का? माझी बहीण वाट पाहत आहे. मी तुमच्या घरी फोन करते. नको नको, मीच फोन करतो.
हॅलो जी, मी रामसिंग. हा हा, वाट बघत बसल्यात. जेवायला येणार नाही? बरोबर, सांगतो त्यांना. येणार नाही जेवायला कुमार साहेब. तुम्हीच कसं काही बोलत रामसिंग? रामसिंग, अच्छा जाऊ. नको, चला माझ्या बरोबर. चांदण्या कसं ते पूर पडलाय. अबोली माझी वाट पाहत आहे. मी जेवल्याचे ती जेवत नाही आणि मला भूक लागल्याचे ती झोपत नाही. अच्छा कुमार, तुमच्या बहिणीला आवडेल ना पण? अगं माझं सुख त्या आपलं सुख मानी सांगायची. कदाचित तिने ओळखला असेल सुद्धा, तर इथे तिच्याकडे. नको बाई, लाज वाटते मला. तुम्हीच विचारा. मी पण माझ्या वडिलांना लिहिलं. विचारतो. ती होकारी देईल, पण पण काय? तू एक वचन दिलं पाहिजे. कसलं? माझ्या मुख्या आणि बहिऱ्या बहिणीला परकेपणामध्ये असं तू वागता उभे गेले नाही. तुमची आणि माझी आवड आहे. तुम्हाला जे प्रिय ते मला प्रिय. अच्छा अच्छा. जेवलीस का? का फोन केला तुम्ही तुला? मग जेवली का नाही? का भावाला बसव घेतल्याचे जेवायचं नाही होय? खरंच अजब माया आहे त्याची. जगात कुणाच्याही भाग्यात असली बहीण नसेल.
ताई लग्न आधीच करवली नसलीस रोहिणीचा फोटो असाच इथं विसरली होय ताई आई वडिलांच्या ठिकाणी आता तूच आहेस तू सांग ताई मी रोहिणीशी लग्न करू का ताई 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 अबोली ताई अबोली 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 रामसिंग जी अबोली असं काय करते काय तू वयाने मोठा आहे जगातले अनेक उन्हाळे पावसाळे तू काढले मला कडे खांद्यावर फिरवलं तू सांग रामसिंग मी लग्न केलं तर अबोलीला दुःख होईल का नाही भावाचं लग्न होताना कुठलीही बहीण करवली म्हणूनच मिळवेल मग ती रडते का मी लग्न करू का असा प्रश्न केला तर तिला दुःख का होतं लेकीचं लग्न होताना आईला दुःख होतं तसलं दुःख असेल म्हणजे लेक आपल्यापासून दूर जाणार याचं वाईट वाटतं आईला पण लग्न करून मी का तुझ्या परक्या घेत जाणार आहे पण तुम्ही दुसऱ्याची तरी भान ना तुम्हाला जग आहे मित्र आहे पण त्याला तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे सारा जीव तुमच्यावर आहे त्यांचा तुम्ही दुसऱ्या कुणाचे तरी होणार असं वाटलं असेल त्या पुढच्या जीवाला रामसिंग रामसिंग गाडी का कुमार कुमार बोलत का नाही काय झालं कुमार रोहिणी मी लग्न करण्याला माझी बहीण दुःखी होणार मला विचारून जा पहिलं ते स्वप्न समज चुकीला नाही कुमार मी तुम्हाला जाऊ देणार नाही तुम्ही माझ्या हात नाही रोहिणी थांबा कुमार कुठे तुमची बाई घरी चला मी पण येते ताई ताई अबू ताई ताई ताई
आता थोड्याच वेळ त्यांना झोप लागेल. विशेष हालचाल करू देऊन कमी झालं. मला ताई म्हणू नको. होय, बोलता ऐकता यावं म्हणूनच मी गेले होते. जन्मभर हरवून जीव आणि कान मी परत घेऊन आले. थांब, तिला बोलू नको. आयुष्यभर जे बोलू शकले नाही ते बोलायला आले राजनीतीसाठी. बोल ताई, तू बोलती झालीस. मी मोठ्यासारखं ऐकून घे. आज तू प्रीतीच्या आनंदात आहेस, पण माझं दुःख दुःख फार मोठं. बहिणी आणि मुक्या माणसाला देखील भावना असतात कुमार. याची मला सतत जाण आहे ताई. पुन्हा ताई म्हणाला. मी तुझी ताई नाही कुमार, ताई नाही. नाही तशी, मी तुला बहीण म्हणून घरी आणलं. पण मला ते कळलं नाही. कळलं ते पुढं. आणि एवढंच की तू माझे लाड करतोस. तुला आठवतं लहानपणी खेळात मुक्ती म्हणून माझ्याशी कोणी लग्न करेना. तू केलंस आणि माझ्या ओसाड मनात वेगळंच बीज रुजलं गेलं. ताई, माझ्या सहवासात आलेला तूच एकटा पुरुष. मला सारखं वाटायचं तू फक्त माझा आहे. माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा तुझ्यावर अधिकार नाही. तू जेव्हा जेव्हा मला स्पर्श केला तेव्हा तेव्हा एक अबोध लहर माझ्या अंगातून निघून गेली. कपाळावर मुंडाळा चढवल्याचा भास झाला मला. ताई, हे तुम्हीच का सांगितलं नाहीस वेळी? कसं सांगू? आधीच या भावना सांगता येत नाही. त्यातून मला तोड नव्हतं. डोळ्यातले भाव तुला वाचता आले नाही. तू रोहिणीशी हसत होता आणि मी माझ्या संतापात होते, जळत होते, करत होते. ताई, नाही रे, तू म्हणतोस त्या नात्याने इथे राहण्याची माझी योग्यता नाही म्हणून मी गेले होते. परत येणार नव्हते. पण माझं मत एकदा तरी तुला कळावं म्हणून मी आले होते. जाते. तू जाऊ नको ताई. पाणी तर रोहिणीला जाऊ दे. मला विवाहित आयुष्य नको. भावा बहिणींचं ते जग पुढे आहे ताई. पण मला माझ्या भावाला लपवता येणार नाही. घरात अन्याय झाला ताई तुझ्यावर. मी अन्याय म्हणत नाही. नको जाऊ नकोस. संतापू नकोस. माझा संताप तुझ्यावर नाही, रोहिणीवरही नाही. मग माझं भांडण कुणाही माणसाशी नाही. तुझ्या आईने मला मातृप्रेम दिलं
बाबांनी प्रेम दिलं. रोहिणीनं माझ्या योग्यचा मान ठेवला. माझ्यावर अन्याय केला तो परमेश्वरानं. मी त्याला जाऊन विचारणार आहे, मला काम दिलं नाही, तोंड दिलं नाही, तर मला भावना आणि वासना तरी का दिल्यात? परमेश्वर या जगात नाही ताई. त्याच्या जगात जाऊन मी त्यालाच विचारणार आहे. मला निरोप दे. रोहिणीशी लग्न कर, सुखाने नांदा. जाते. ताई ताई जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको. ताई ताई रामती रामती अरे ताई ताई जाऊ नको ताई. रामती रामती लढा तिला. रामती अडो तिला. तू बदलली आबू ताई. माझ्याकडे दरवाजा बंद आहे. मी तिथंच झोपलो होतो. तिथं कोणी आलेलं नाही. मग मी काय पाहिलं, काय ऐकलं? स्वप्नात हात झाला असेल तुम्हाला. नाही रे, स्वप्न नाही. नाही रामसिंग, ती माझ्याशी बोलली. मुक माणूस स्वप्ना वाचून कसं बोलणार? बोलली. बहिणीच्या प्रेमानं वेडे झाले आहेत साहेब. कुठे गेल्या त्या कुणाला ठाऊक. हॅलो, राधानगर पोलीस स्टेशन. अबोरीत आहे. हो, मुख्य होता. काय अबुलीचा फोन? हॅलो, हो मी कुमार बोलतोय. काय आत्महत्या? अबुलीने आत्महत्या केली. अबुली माझी ताईने मी तिथे कोणी नको मला.